परभणी येथील मातंग समाजातील भंगार वेचणाऱ्या एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना 24 फेब्रुवारी रोजी घडली। या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला। मागणीचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांना देण्यात आले। 10 वर्षीय मुलगी भंगार वेचण्यासाठी सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी इतर 2 मुलीसोबत दुपारी 3 वाजेच्या सुमारास हडको लगत असलेल्या कॅनोल परिसरात गेल्या होत्या। सायंकाळी दुचाकीवर आलेल्या 2 तरुणांनी 10 वर्षीय अल्पवयीन मुलीस मारहाण करून जबरदस्तीने एका पडक्या घरात नेऊन अत्याचार केला। सदर घटना माणुसकीला काळिंबा फासणारी असल्याने सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे। गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संतप्त नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला। घटनेतील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, पीडित मुलगी व तिच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शहरातील व्यापारी संकुल, खाजगी शिकवणी वर्ग परिसर व इतर ठिकाणी पोलिसांची गस्त सुरू करावी आदी मागण्यांचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांना देण्यात आले। यावेळी माजी मनपा सदस्य सचिन देशमुख, के भारसाखळे, पप्पू वाघमारे, अविनाश मोरे, विश्वनाथ गवारे, नागेश खंदारे, चंदुराम बोराडे, कमलाबाई, अनुसया जोगदंड, शिवाजी शेळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत।